श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 5 डिसेंबरला कालभैरव जयंती आहे. या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही आहे. भरपूर वेळा असे होते की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात. मग या चुका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघावा. तसेच या दिवशी कोणते उपाय करावे ही देखील माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली, ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होतो. कालभैरव हे मंत्रतंत्रांची देवता आहे, त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते, वाईट शक्ती, नजर दोष आपल्या जवळ पण येत नाही. त्याचप्रमाणे ग्रह दोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरव हे आपलं रक्षण करत असतात. कालभैरव हा शंकराचा अवतार असून कालभैरव, कालभैरवनाथ, भैरव, भैरीनाथ अशी अनेक नावे आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचं स्थान हे असतंच. त्यांचं वाहन शिवान म्हणजेच कुत्रा आहे. त्यांच्या हातामध्ये खटवांग त्रिशूल आहे. ते रुद्र म्हणजे शिवाचा अवतार आहे. भैरवनाथ हे कठोर शिस्तीचं दैवत आहे. त्यांना खोटं नाटं अजिबात चालत नाही. मात्र आपल्या भक्तांवर ते नेहमी कृपा करतात. देवीसाठी आपले वडील दक्ष राजा यांच्या हवनकुंडात साथी गेली, तेव्हा भगवान शिवांना राग अनावर झाला आणि दक्ष राजाला दंडित करण्यासाठी त्यांनी आपल्या अंशावतार कालभैरव रूपात ते प्रकट झाले. कालभैरवाने दक्ष राजाला मग दंडित केले. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. तसेच आपले आयुष्य सुखकर व्हावे, आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहावी यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करायचं आहे. पण बेलपत्र अर्पण करताना तुम्ही त्यावरती ओम नमः शिवाय असे देखील लिहायचं आहे. मग तुम्ही एक बेलपत्र घ्यावे. बेलपत्र कुठेही तुटलेलं नसेल असे बेलपत्र तुम्ही घ्यावे. त्याला 3 पाने असतील असे बेलपत्र घ्या. आणि जर बेलपत्र मिळालेच नाही तर पिंडीवरती वाहिलेलं बेलपत्र देखील तुम्ही घेऊ शकता. फक्त बेलपत्र स्वच्छ धुवून परत तुम्ही पूजेसाठी वापरू शकता. बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही, त्यामुळे बेलपत्र मिळाले नाही तर तुम्ही पिंडीवरचे बेलपत्र घेतले तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं आहे. चंदनाच्या काडीने आपल्याला ओम नमः शिवाय असे बेलपत्रावरती लिहायचे आहे. मग तुम्ही प्रत्येक बेलपत्रावरती म्हणजे 3 पानं आहे, 3 पत्रींवरती देखील तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे लिहू शकता. किंवा एका बेलपत्रीवरती ओम, दुसऱ्या याच्यावरती नम आणि तिसऱ्या बेलपानावरती शिवाय असे तुम्ही एका बेलपत्रीवरती ओम नमः शिवाय जरूर लिहू शकता. आणि ते बेलपत्र आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. तर आपल्याला हे 5 डिसेंबरलाच अर्पण करायचं आहे. मग तुम्ही संध्याकाळी प्रदोष समय देखील हे बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तेथे बसायचं आहे. भगवान शिवशंकरांसमोर प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे ते सर्वतः पूर्णतः दूर होऊ दे. तसेच मनोकामना तुमची इच्छा काही असेल ती इच्छा देखील तुम्ही या दिवशी भगवान शिवशंकरांकडे मागू शकता. तसेच आपण 1 लोटा जल देखील अर्पित करायचं आहे. भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहे. त्यांना आपण नुसतं 1 तांब्या भरून जल जरी अर्पण केले ना तरी ते खूप प्रसन्न होत असतात. त्यामुळे आपण 1 तांब्या भरून जल हे भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. तसेच हे बेलपत्र सांगितलेले आहे ते बेलपत्र देखील आपण या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जर शिवशंकरांची पिंड असेल तर तिच्यावरती जरी तुम्ही हे अर्पण केले आणि बेलपत्र ठेवले तरी पण तुमच्या आयुष्यातील अडचणी, अडथळे हे पूर्णतः नक्कीच दूर होतील. त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करावा. तसेच या दिवशी आपण कालभैरव अष्टक आणि कालभैरव स्तोत्र जरूर पठण करावे. आपल्याला पठण करणे शक्य नसेल तर आपण श्रवण देखील करू शकता. किंवा तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा जप आवर्जून करावा. तसेच महामृत्युंजय मंत्र देखील या दिवशी पठण करावा. यामुळे अकाली मृत्यूचे संकट हे टळते. वेळ ही कधीच कुणावरती सांगून येत नाही. त्यामुळे आपण महामृत्युंजय मंत्र घरामध्ये रोज लावायला पाहिजे. यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता राहते व कधीच कसलीच भीती देखील राहत नाही.
त्यानंतर आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही. ती म्हणजे पहिली चूक म्हणजे कालभैरवाचे वाहन आहे कुत्रा. तर या दिवशी आपल्याला जर कुत्रा दिसला तर कुत्र्याला हकलून लावायचे नाही आहे. अगदी तुमच्या दारामध्ये जर या दिवशी कुत्रा आला तर त्या कुत्र्याला काही ना काही घरामध्ये असेल ते खायला द्या. भाकरी दिली, चपाती दिली तरी पण चालेल, पण त्या कुत्र्याला आपल्याला हकलून लावायचे नाही. जर अशा कुत्र्याने आपल्या घरातील भाकरी चपाती जर खाल्ली तर आपल्या आयुष्यात येणारे जे काही अडचणी, अडथळे, नजरबाधा, जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णतः दूर होते. म्हणून या दिवशी आपल्याला जर कुत्रा मिळाला तर कुत्र्याला आवर्जून भाकरी चपाती खायला द्यायचीच आहे. तसेच या दिवशी कोणत्याही मुक्या प्राण्यांना आपण हकलून द्यायचे नाही आहे. म्हणजे कोणता पण प्राणी येऊ, अगदी गाय येऊ किंवा कुत्रा येऊ, आपल्या दाराजवळ आले तर त्यांना हकलून द्यायचे नाही आहे. आपण त्यांना काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचे आहे, ज्यामुळे कालभैरवनाथ हे प्रसन्न तर होतात आणि आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे हे देखील दूर होतात. तसेच या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही. अगदी कुणासोबत देखील खोटे बोलू नये. कोणालाही दुःख, वेदना आणि त्रास देखील आपल्याला द्यायचा नाही. या दिवशी जर तुमच्या घरी कोणी भिकारी आला भीक मागण्यासाठी तर काही तरी तुम्ही त्याला द्या. अगदी अन्न दिलं तरी पण चालेल, पण त्याला देखील तसेच पाठवू नका. भरपूर वेळा असे होते की आपल्या इथे कोणीतरी येतं मागायला, पण आपण विचार करतो की याला हातपाय आहे, सगळं आहे व्यवस्थित, तरी पण हा भीक मागतोय. पण एवढंच लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यामध्ये बनवलेलं आहे, घेणाऱ्यामध्ये नाही. त्यामुळे आपण थोडी का होईना मदत ही केलीच पाहिजे. जेव्हा पण कधी पण तुमच्या घरी कोणी जर भीक मागायला आलं, काही मागायला आलं तर त्याला तसेच पाठवू नका. तुम्ही अगदी खायला काहीतरी अन्न द्या, पण त्या व्यक्तीला तसेच तुम्ही जाऊन देऊ नका. तसेच या दिवशी कुणाचेही नुकसान करण्यासाठी कालभैरवनाथांची पूजा करू नये, कारण की हे तंत्र आणि मंत्रांचे देवता आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही हे काम देखील करू नका. तसेच या दिवशी जर तुमच्याजवळ कुठेही कालभैरवनाथांचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही दर्शनासाठी आवर्जून जावे, कारण की कालभैरवनाथ हे कठोर आणि शिस्तीचे देवता आहे. त्यामुळे तुमच्यासोबत कधीही ते वाईट घडवून देणार नाही. त्यामुळे दर्शनाला आपण आवर्जून जावे. तसेच कालभैरव अष्टक, कालभैरव स्तोत्र हे आवर्जून पठण करावे किंवा श्रवण करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.